आज तयार करणार आहे मी खुसखुशीत कापणी. त्याच्यासाठी साहित्य: 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 2 चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा मीठ, गूळ 1 वाटी, खसखस आणि बडीशेपची पावडर, सुंठ पावडर, विलायची पावडर, तूप आणि तेल, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, मीठ आणि सुंठ पावडर एकत्र केली चांगली सगळी. मीठ पण आहे त्याच्यात. आता हे बडीशेप आणि वेलची पावडर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. 2 चमचे ते तूप चांगलं गरम करून घेतले मी. आता हे मोहन टाकले सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. दोन चमचे म्हणजे टेबल स्पून 2 चमचे. जेवढा गुळ घेतलाय तेवढंच पाणी टाकणार आहे याच्यात मी आणि विरघळवून घेणार आहे गॅसवर. जेवढा गुळ तेवढंच पाणी घेऊन मी गॅसवरून विरघळवून घेते फक्त. आता गुळाचं पाणी उकळून घेतलंय मी. गुळ सगळा विरघळवून घेतलाय, गाळून घेते कारण त्याच्यात खडे कचरा पण असतो. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. समजा पातळ झालं तर गव्हाचं पीठ टाकायचं त्याच्यात. आणि घट्ट झालं तर थोडंसं पाणी लावायचं. पाणी टाकले, घट्ट झाले. पातळ झालं तर गव्हाचं पीठ टाकायचं थोडं. चांगलं मळून घ्यायचं. जेवढं तुम्ही मऊ करताल तेवढ्या कापण्या चांगल्या होते. अशा प्रकारे घट्ट मळायचं आणि आता झाकून ठेवते 5 मिनिटं. 5 ते 10 मिनिटं मी भिजत ठेवलं होतं. आता हे चांगले पोळे करून घ्यायचे. लाटायचे असं. पीठ वगैरे काय लावायचं नाही. तेल लावलं तरी चालेल. समजा चिकटत असेल तर करायला काय होत नाही. आता त्याला अशी वरून खसखस लावायची. असं लाटायचं. परत दुसऱ्या बाजूला पण लावायची. थोडंसं जाड ठेवायचं असं. आता आहे ना कापणीचा आकार द्यायचा. शंकरपाळ्या करतो तसंच, फक्त शंकरपाळ्याला पण चौकोनी कापतो. हे असं जरा तिरकं करायचं. कापणीचा आकार पडतो.
अशा आता मी सगळ्यात करून घेते, नंतर तळते. तेल तापायला ठेवले तोपर्यंत कमी गॅसवर. सगळे कापण्या लाटून घेतले मी. आता तळते. गॅसवर तेल गरम करायला ठेवले. जास्त गरम पण नाही, कडक करायचं. तळायला टाकते. मीडियम गॅसवर तळायच्या. असं तांबूस कलर आला की काढायचे. अशा प्रकारे सगळे कापण्यात तळून घेतले मी.